या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. संभाजीराव शिंदे विडी घरकुल येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त शहरस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्या डॉक्टर सौ राधिकाताई चिलका मॅडम या लाभल्या. तसेच प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक नागेश बंडे, मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री नवनाथ भटकर, प्रशालेचे माजी चित्रकला शिक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती तसेच शिक्षण महर्षी विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. या प्रसंगी डॉक्टर सौ राधिकाताई चिलका मॅडम यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या स्पर्धेत पूर्व विभागातील एकूण 35 शाळांतील 485 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. चित्रकलेचा आनंद लुटला. स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्यासोबत उपस्थित शिक्षक आणि पालकांसाठी उत्तम अल्पोहार आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी कला शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकांना 1001 रुपये रोख ट्रॉफी प्रमाणपत्र तसेच द्वितीय क्रमांक स्पर्धकाला 751 रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र तसेच तृतीय आलेल्या स्पर्धकाला 501 रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र असे बक्षीस ठेवण्यात आले. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली. संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल हे पूर्ण संकुल तात्यांनी उभा केलेलं आहे आणि त्यांच्या 89व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपण हे सगळे कार्यक्रम आयोजित करतो. संकुलातील प्रत्येक विभाग, प्राथमिक, प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज या सगळ्यांतर्फेच आपल्याकडे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि प्राथमिककडून सूर्यनमस्कार हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि प्रशालेचा जो कार्यक्रम असतो तो शहरस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते आणि ज्युनियर कॉलेजकडून वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय ती आयोजित केली जाते. आणि आज 6 ऑगस्ट आहे. तर 6 ऑगस्ट दरवर्षी आम्ही या दिवशी तात्यांच्या या जयंतीनिमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आज पण. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 35 शाळा इथं म्हणजे आलेल्या आहेत आणि त्याच्यामधले 484 विद्यार्थी इथं आता सहभागी झालेले आहेत. त्यांनी चित्रकलेचा आनंद लुटला आणि तात्यांच्या या जयंतीनिमित्त इथं सगळ्या शाळेंचं एकोप्याने इथं एकत्रितपणे केलं जातं काम. त्यांना खाऊ वाटप केला जातो, सगळ्या शिक्षकांसाठी नाश्ता वगैरे उपलब्ध केला जातो आणि भव्य असं कार्यक्रम इथं आयोजित केला जातो. आणि आता हे जे सगळे सप्ताहामध्ये आपण कार्यक्रम राबवतो सगळ्या संकुलातील सगळ्या विभागाकडून, त्याचं बक्षीस वितरण समारंभ 10 ऑगस्ट रोजी असतो. कारण 10 ऑगस्ट रोजी तात्यांचा वाढदिवस असतो, म्हणजे जयंती ती असते आणि त्या दिवसाला आपण पितृदिन सुद्धा असं म्हणतो आणि वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण तो शाळेमध्ये साजरा करतो. या दिवशी सगळे संस्थेचे आपले जे पदाधिकारी आहेत ते शाळेमध्ये उपस्थित असतात आणि मोठे अधिकारी सुद्धा काही पाहुणे आपल्याकडे उपस्थित असतात आणि त्यांच्या मार्फत ज्या ज्या शाळांना बक्षिसं मिळालेली आहेत ते शिक्षक, शाळेतील विद्यार्थी आणि शाळांना तो पुरस्कार दिला जातो. अशा पद्धतीने हे कार्यक्रम जवळजवळ 1 सप्ताहापर्यंत आपल्याकडे आयोजित केलेले असतात.